Hey guys, this is Rupali. Welcome all of you to the class. Welcome to the RK Pharma. So, एक लेटेस्ट अपडेट आहे. त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, जे की आहे अमरावती डिस्ट्रिक्टकडनं. हा प्रोग्राम असतो NHM कडनं रिलीज झालेला हा प्रोग्राम असतो. यामध्ये औषध निर्माण अधिकारी सुद्धा पद आहे आणि इतरत्र पण आहेत, परिचारिका व डॉक्टर्स वगैरे. ठीक आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची एक्झाम होत नसतं. विदाऊट एक्झाम तुम्हाला जॉईनिंग देतं. ते कशा प्रकारे देतं आणि काय क्लास डेट आहे, ॲप्लिकेशन कधीपासून स्टार्ट होणार आहे, कसं अप्लाय करायचं, ही सर्वची सर्व डिटेल्स आपण या क्लासमध्ये आज बघणार आहे. ठीक आहे. सर, जो कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी जितके पण असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. आणि जितकी पण इन्फॉर्मेशन आहे रिगार्डिंग NHM अमरावती आपण आता त्या बघूया. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल, ज्या पण वॅकन्सी, जी पण पदनिर्मिती NHM अंतर्गत होतं, दॅट मीन्स राष्ट्रीय अभियान अंतर्गत होतं, त्या सर्व कॉन्ट्रॅक्ट बेसिकवरती असतात. ठीक आहे. 11 मंथ वगैरे असा एक करार लिहून घेतला जातो तुमच्याकडनं आणि तो तुम्हाला जर 1 वर्षाचा एक वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष असं असतं, तुम्हाला सर्व प्रकारचे डिटेल्स या फाईलमध्ये मिळेल. सर्वात आधी ही अमरावती विभागाकडनं आहे. यामध्ये काय काय करायचं, कुठला स्टुडंट पात्र असेल, ते सर्व आपण या PDF मध्ये बघणार आहे. इथे बघा, राष्ट्रीय अभियान अंतर्गत आरोग्य विभाग अमरावती जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांतर्गत पदांची भरती प्रक्रिया ही कंत्राटी पद्धतीने करार तरावर राबविण्यात येत असून खालील तक्त्यानुसार पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. जे पण इच्छुक विद्यार्थी असतील, उमेदवार असतील, त्यांनी काय करायचं आहे, इच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेला QR कोड ऑनलाईन गुगल फॉर्म भरायचा आहे. हा स्कॅन करायचा आहे आणि तो भरायचा आहे. उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची स्वतःच्या ईमेल ID वरून अर्जाची हार्ड कॉपी डाउनलोड करून संबंधित शैक्षणिक पात्र आणि जो पण डिमांड ड्राफ्ट आहे तो सोबत जोडून तुम्हाला काय करायचा आहे, तो अर्ज रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन चौक अमरावती इथे सादर करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल याला स्कॅन करायचा आहे आणि नंतर तो गुगल फॉर्म फिल करायचा आहे. त्याची हार्ड कॉपी घेऊन आपले सर्व डॉक्युमेंट्स त्याला टाईप करून तुम्हाला या पोस्टवरती ते पाठवायचे आहे, बाय पोस्ट करायचे आहे. ठीक आहे. डिमांड ड्राफ्टसुद्धा आहे. यामध्ये ही सर्व खालील प्रकारची पदे पण आहेत इन्क्लूड. आपण बघणार आहोत मेन फार्मासिस्ट, ज्यामध्ये टोटल 7 पोस्ट आहे. आणि तुम्हाला जर काही आणखी अपडेट्स हवी असेल, लिस्ट वगैरे जे काय असतील, लिस्ट असेल, मेरिट लिस्ट असेल किंवा काही अपडेट्स असतील, तर या zpamravati.com.government.in यावर उपलब्ध करून दिला जाईल. जे काही शैक्षणिक पात्रता, मुलाखत वगैरे कधी असेल, काय असेल, या सर्व माहिती तुम्हाला या वेबसाईटला मिळतील. ठीक आहे. आणि तुम्हाला अर्ज करण्याचा जो पत्ता आहे, स्थळ दिले आहे, ते या पत्त्यावरती तुम्हाला पाठवायचं आहे. ठीक आहे. आता भरतीबाबतचे वेळापत्रक तसेच दिनांक, निवड, प्रतीक्षा यादी इत्यादी बाबतची सर्व माहिती आणि जाहिरात अटी शर्तीसह zpamravati.government.in वर उपलब्ध आहे. ठीक आहे. या PDF असेल ती बघून घेऊ आपण. हा बघितला कसं करायचं. ठीक आहे. त्यानंतर जो कोणी आपल्या ग्रुपमध्ये असतील, स्टाफ, नर्स वगैरे, त्यांनी बघून घ्यायचं आहे. या PSC RH अवेलेबल आहेत. यामध्ये तुम्हाला एज्युकेशन काय हवं आहे ते इथे दिलेलं आहे. BSc नर्सिंग और GNM विथ नर्सिंग काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन. ठीक आहे. आणि कुठल्या कॅटेगरीमध्ये कुठली पोस्ट आहे, किती नंबर ऑफ पोस्ट आहे, तुमचं पे स्केल काय असणार आहे, ते पण तुम्हाला इथे मेन्शन केलेलं आहे. आपण बघणार आहे फार्मासिस्ट करता. ठीक आहे. तो फार्मासिस्टमध्ये अंडर RBSK आहे. त्यामध्ये नांदगाव, तिवसा, धारणी वगैरे हा तुमचा RH दिलेला आहे. ठीक आहे. यासाठी तुम्हाला रिक्वायर असणार आहे B.Pharm, D.Pharm प्लस 1 इयर एक्सपिरियन्स. ठीक आहे. आणि तुम्हाला एक्सपिरियन्स जो कॅन्डिडेट आहे आणि जो अमरावतीमधनं प्रॉपर बिलॉंग करतो किंवा
नांदगाव, तिवसा, धारणी वगैरे, चांदूर बाजार या आजूबाजूला असेल किंवा या परिसरामध्ये कुणी स्टुडंट असेल त्यांनी अप्लाय करणं बेस्ट असेल, कारण पे स्केल कमी असतं. ठीक आहे, ओन्ली 17,000 पेमेंट असतं आणि अदर प्रायव्हेट करण्यापेक्षा हा बेस्ट ऑप्शन आहे तुमच्याकडे. ठीक आहे, यामध्ये कुठल्या कुठल्या कास्टमध्ये वॅकन्सी आहेत ती म्हणजे एस टीमध्ये टोटल 3 पोस्ट आहे. त्यानंतर SC BC 3 पोस्ट आहेत आणि EWSमध्ये टोटल 1 आहे. एकूण अशा टोटल 7 वॅकन्सी आहे आणि 7 वॅकन्सीमध्ये तुम्ही अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये असणारे सर्व विद्यार्थी या पोस्टला अप्लाय करा. ठीक आहे, ज्यांना गरज आहे प्लस ते आजूबाजूला असतील आणि ज्यांना पुरवतं आणि ज्यांची ऑलरेडी छान पे स्केलमध्ये जॉब आहे त्यांनी स्किप करू नका. ठीक आहे, कारण यानंतर तुम्हाला परमनंट वगैरे करत नाही. ठीक आहे, तर तुमचं पे स्केल किती असणार आहे? 17,000. त्यानंतर बाकी पण प्रोग्राम असिस्टंट वगैरे आहे, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर वगैरे आहे, यांची पण पोस्ट आहे. एक पोस्ट आहे. पे स्केल छान आहे, 35,000 रुपये पे स्केल आहे. अप्लाय करू शकता. काय रिक्वायरमेंट आहे? एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ. ज्यांचं MBA वगैरे झालं असतील करू शकता. ठीक आहे, नंतर होम सायन्समध्ये वगैरे झालं असेल BSc त्यांच्यासाठी पण अपॉर्च्युनिटी आहे. 20,000 त्यांना सॅलरी असेल. ठीक आहे, नेक्स्ट इथे दिलेलं आहे की अर्जाची स्वीकृती कधीपासून तर कधीपर्यंत होणार आहे. ती म्हणजे 19 मार्चपासून ते 3 एप्रिल 2025 पर्यंत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 19 मार्च ते 3 एप्रिल. ठीक आहे, सकाळी 10 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत आणि सुट्टीचे दिवस वगळून मीन्स संडे वगैरे कॅल्क्युलेट करण्यात येणार नाही, स्वीकारण्यात येतील. तसेच 3/4/2025 नंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा व ईमेलद्वारे प्राप्त अर्जांचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. म्हणून तुम्हाला 19 ते 3 या दरम्यान तुम्हाला ते जी पण तुमची प्रोसेस आहे अप्लाइंगची ती तुम्हाला या ड्युरेशनमध्ये कंप्लीट करायची आहे. ठीक आहे, नंतर तुम्हाला 2-3दा सांगून झालं आहे की या पोस्टला तुम्हाला ती पोस्ट करायची आहे. नंतर सर्वसाधारण सूचना काय आहे ते तुम्हाला एक सेकंड. इथे अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरू असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल ID अचूक नोंदवावा, कारण तुम्हाला इथे सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेलवरती मिळतील. डिमांड ड्राफ्ट 150 खुल्या प्रवर्गासाठी आणि 100 रुपये कास्ट करता असेल. ठीक आहे, नंतर आणि इथे मेन्शन पण आहे बघा, जाहिरातीतील पदे ही राज्य शासनाची नियमित पदांची पदे नसून सदर पदे ही निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत. ठीक आहे, ही बाब लक्षात घेऊनच तुम्हाला अप्लाय करायचं किंवा नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे. यानंतर जाहिरातीतील नमूद वय, अर्ज, शैक्षणिक अर्हता, अनुभव, नोंदणी प्रमाणपत्र जाहिरातीच्या शेवटच्या दिनांकापर्यंत ग्राह्य धरलं जाणार आहे. शैक्षणिक पात्रतामध्ये तुम्ही 10th, 12th आणि डिप्लोमा प्लस डिग्री जे काय असतील तुमच्याकडे हा सर्व लावायचं. त्यानंतर अनुभव आणि तुमचं रजिस्ट्रेशन एक झेरॉक्स इतकं तुम्हाला त्या डॉक्युमेंटला लावायचं आहे. आणि तुम्ही कुठल्या कास्टमध्ये येतात ते पण तुम्हाला अप्लाय करायचं असतं. ठीक आहे, कुठल्या कास्टमध्ये आहे ते मेन्शन करायचं प्लस त्यांचं डॉक्युमेंट प्रेझेंट पण करायचं. ठीक आहे, आणि त्यानंतर इथे दिलेलं आहे सदर पदाकरिता प्रतीक्षा यादी ही पुढील 12 महिन्याकरिता मंजूर राहील. 12 महिन्यापर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू असतं. जर तुम्ही जॉईन केलं नाही आणि कुणी वेटिंग लिस्टला असेल त्याला अलाव केलं जातं. ही सतत 1 वर्षापर्यंत राबवली जातं ही प्रोसेस. त्यानंतर तसेच भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भविष्यात जर एखाद्या ठिकाणी कर्मचारी यांनी राजीनामा दिल्यामुळे जागा रिक्त झाल्यास नवीन भरती प्रक्रिया न करता प्रतीक्षा यादीतील उमेदवारास नियुक्ती आदेश देता येईल. ठीक आहे, जो कोणी वेटिंग लिस्टला असेल आणि कुणी रिटायर्ड झालं असेल
जो रेग्युलर बेसिसवरती असतो, तर या वेटिंगच्या विद्यार्थ्यांना तिथे प्राधान्य दिलं जाईल आणि तुम्हाला तिथे जॉईनिंग दिलं जाईल. ठीक आहे. नंतर उपरोक्त पदानुसार नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला 17K मिळणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाही ॲडिशनल बोनस वगैरे काहीही मिळणार नाही आहे. ठीक आहे. नंतर हे तुम्हाला माहितीच आहे की स्टॅम्प पेपरवरती ते करावं लागतं, करारनामा वगैरे, आणि 7 दिवसामध्ये ते रुजू होण्यापूर्वी तुम्हाला ते प्रेझेंट करावं लागतं. ठीक आहे. ही बाकी बघून घ्या. नंतर आणि या वेबसाईटला तुम्हाला वारंवार व्हिजिट करावं लागणार आहे. आफ्टर 3 एप्रिलपर्यंत हा प्रोग्राम राबवला जाणार, ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानंतर 4-5 दिवसानंतर वगैरे, त्यानंतर हे बघा इथे मेन्शन केलेलं आहे, ज्या संवर्गांमध्ये आपण मोडतो आहे त्या संवर्गांमध्ये आपल्याला कास्ट सर्टिफिकेट जोडणे आवश्यक असेल. नंतर तुम्ही EWS मध्ये वगैरे असेल ते तुम्हाला सर्व EWS मध्ये असेल त्याचं प्रमाणपत्र वगैरे जे काय असतील ते तुम्हाला सादर करायचं आहे. त्याच सोबतच आणि तुम्ही हे जेव्हा इनकम्प्लीट करताना तुम्हाला त्या लिस्टमधनं बाहेर काढलं जातं. ठीक आहे. म्हणून आपण ज्या कास्टमध्ये फिल करत आहे त्याच आपली जी कास्ट असेल तेच कास्ट आपल्याला तिथे प्रेझेंट करायची आहे, डॉक्युमेंटला अटॅच करायची आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला यामध्ये लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र वगैरे पण मागतं. ज्यांना 2 पेक्षा अधिक मुलं आहेत असणाऱ्या उमेदवारांना या पदावर निवड करता येत नाही. ज्यांना 2 पेक्षा अधिक मुलं असतात ना त्यांना या प्रोग्राममध्ये इन्व्हॉल्व करत नाही. ठीक आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला मागतात ते. नंतर आणखी काय दिलेलं आहे इथे बघा, तुम्हाला दिलेलं आहे की आवश्यक पदासाठी क्वालिफाईंग एक्झाममधील गुण, अंतिम गुणांच्या आधारावर तुम्हाला तिथे जॉईनिंग दिलं जाईल. मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीत 50 प्रमाणे प्रपोर्शन काढावे. उदाहरणार्थ जर 60 प्राप्त झालेले असेल, जर तुम्हाला 60% 60 गुण प्राप्त झालेले असल्यास त्याचे 50% प्रमाणे किती होईल, फक्त 30. याप्रमाणे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्याप्रकारे तुमचं मेरिट लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास, विषयांमध्ये अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास विचारात घेण्यात येईल. BSc नर्सिंग वगैरे त्यांच्यासाठी हा प्रपोर्शन आहे, उदाहरणार्थ दिलेला आहे आणि बघून घ्या कसं आहे ते. आणि अनुभवाचे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स दिला जातो. प्रत्येक वर्षासाठी तुम्हाला 6 गुण दिला जाईल. असं जर तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव असेल तर 30 गुण असं होतं, पण मॅक्झिमम 30 असा तो एक रेशिओ असतो. 1 वर्षाकरता तुम्हाला 6 गुण आणि जास्तीत जास्त 30 गुण असं तुम्हाला अलाव केलं जाईल. ठीक आहे. आणि सदर गुणानुसार तुम्हाला निवड करताना उमेदवाराची जी यादी आहे, मेरिट लिस्ट आहे, ती तयार करून तुम्हाला त्या zpamravati.com.government.in या वेबस्थळावर तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर तुम्हाला 3 एप्रिल नंतर तुम्हाला त्या संकेतस्थळाला वारंवार व्हिजिट करावं लागेल. मे बी एप्रिलमध्ये ती लिस्ट कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. सो जो कोणी अमरावतीमधनं बिलॉंग करत असेल, हा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला फिल करून त्याला अटॅच करायचं आहे आणि तुमचं कास्ट वगैरे बाकी जे काय तुम्हाला मी शैक्षणिक अर्हतेनुसार तुमचं गुणवत्ता प्रमाणपत्र वगैरे सर्व तुम्हाला तिथे अटॅच करायचं. ठीक आहे. सो याप्रमाणे ही माहिती आहे ZP NHM अमरावतीकडनं. सो जो कोणी इच्छुक असेल, जो NHM अमरावतीला जॉब करायचा असेल ज्याला कोणाला, आणि सध्या कुठेही काम करत नसेल पण ज्यांना फ्रेशर्स विद्यार्थी असतात किंवा काही असतं, तुम्ही अप्लाय करू शकता. फ्रेशर पण अप्लाय करू शकता. जर तुमचं मेरिटमध्ये नाव असेल तर तुम्हाला तिकडनं कॉल येतं, मेल येतं, मेसेज येतं आणि त्यानुसार तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स प्रेझेंट करावे लागतील आणि तुम्हाला डिरेक्टली जॉईनिंग देतं. ठीक आहे. तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि
नंतर पुन्हा DMER वॅकन्सी येणार आहे. अपडेट तुम्ही बघितली असेल. DMER वॅकन्सी ही मे महिन्यानंतर राबवली जाणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट मंथ एप्रिलमध्ये प्रोबॅबिलिटी आहे की तुमचं RRB फिनिश होऊन जाईल. RRB पॅरामेडिकलला 1 दिवस सफिशियंट असतं. 1 आठवड्यामध्ये सर्व एक्झाम होऊन जातील. पॅरामेडिकल्स, रेडिओग्राफी जे काय असतील ते, फार्मसी, स्टाफ नर्स वगैरे. ठीक आहे. आठवड्याभरामध्ये ते सर्व कंप्लीट करतील. ज्यांना कुणाला RRB करता टेस्ट सिरीज हवी आहे, RRB करता टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. DMER करताही आहे. अपकमिंग वॅकन्सीज ज्या पण येतील त्या सर्वांसाठी टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. येणाऱ्या सर्व वॅकन्सीची अपडेट तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळेल. तसेच टेस्ट सिरीज रिगार्डिंग जे पण कन्फ्युजन तुमच्या माइंडमध्ये असतील ते सर्व तिथे सॉल्व केलं जाईल. ठीक आहे. तुम्ही मला पर्सनली DM करू शकता रिगार्डिंग टेस्ट सिरीज ऑफर अँड ऑल. ठीक आहे. सो थँक्यू फ्रेंड फॉर वॉचिंग दिस. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. तेव्हापर्यंत ऑल द बेस्ट. थँक्यू फॉर वॉचिंग.